नमस्कार मित्रांनो, यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार आहे. आजच बातमी आलेली आहे की या आठवड्याच्या अखेरीस मॉन्सूनचे वारे अंदमान निकोबार पार करतील. याचाच अर्थ जवळपास 2 आठवडे आधी मॉन्सून येणार आहे. पण आत्ता मात्र उन्हाळ्याने सगळ्यांचीच परीक्षा बघितलेली आहे, अंगाची काहिली होत आहे. आणि एरवी पावसाळा सुरू झाल्यावर, पाऊस पडल्यावर, जमीन थोडी ओली झाल्यावर सगळी बेडकं जशी डराव करत बाहेर येतात. यंदा मात्र पावसाळा जरी 2 आठवडे लवकर सुरू होईल असा अंदाज असला तरी त्याच्या आधी 2 आठवडे सगळी राजकीय बेडकं डराव करायला लागलेले. निमित्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन काय केलं देशवासियांना की जरा काटकसरीने जगा, देशाच्या परकीय चलनाबाबत थोडंसं डोक्यात आपल्या विचार राहू द्या. आणि त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून जितेंद्र आव्हाड आणि वसंत मोरे घोड्यावर बसले आणि घोड्यावरनं जायला लागले. अरे घोड्यावरनं तुम्ही जाल कार्यालयात, सध्या काही कामधंदाच नाही आहे, त्यामुळे घर ते पक्षाचं कार्यालय वगैरे घोड्यावरनं जाऊ शकाल, पण घोड्याच्या चाऱ्यासाठी जेवढा पैसा लागेल तो गाडीच्या पेट्रोलपेक्षा जास्त असेल. आणि दोघं जण घोड्यावर बसले. पण आज आदित्य ठाकरे दिसले. हल्ली कुठे गेलेत माहिती नाही, मला वाटलं गेले बर्फ खेळायला किंवा लंडनला, पण आहेत, अजून इथेच आहेत. नंतर नाना पटोले दिसले, तेही हल्ली दिसत नाहीत कुठे. विजय वडेट्टीवार, म्हणजे सगळ्यांचं दर्शन झालं. राज ठाकरेंचं दर्शन झालं नसलं त्यांनी थेट ट्विटरवर त्यांची हजेरी लावलेली आहे. थेट नरेंद्र मोदींना सल्ला दिलेला आहे की मन की बात पुरे झाली, आता म्हणे संसदेचं अधिवेशन भरवा. संसदेचं अधिवेशन भरवता येईल, पण त्याच्यामध्ये सदस्य कुठून आणणार? म्हणजे मोदींना सांगताना त्याच्यामध्ये संसदेत जर सदस्यच नसतील तर या अधिवेशन भरवून फायदा काय? आणि मग मुद्द्याची गोष्ट अशी आहे की देशात कशी भीषण परिस्थिती आहे याचा आलेख, याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडलेला आहे. की ज्यांच्या नोकऱ्या, बऱ्याच लोकांना परदेशात जायला परवडत नाही, ज्यांना परवडतं त्यांना नोकरी राहील की नाही याची खात्री नाही आहे. आणि मग निवडणुका चालू होत्या तेव्हा सगळ्यांचे दौरे चालू होते वगैरे. आणि मग रेवडी वाटपाच्या धोरणावर टीका केली, मग शेवटी रेवडी वाटप केलंच ना वगैरे. यातले बरेच मुद्दे खरे असतील, पण त्या खऱ्या मुद्द्यांचा उपयोग काय? कारण निवडणुकीत या सगळ्या मुद्द्यांनी काम केलेलं आहे भाजपानी आणि मोदींनी. एक भारतीय जनतेला आवाहन करून बघितलं की रेवडी वाटप करू नका पक्षांना, किंवा रेवडी वाटप करणाऱ्या, घोषणा करणाऱ्या पक्षांवर विश्वास टाकू नका. पण त्याचा फटका बसला आणि त्यामुळे मग जर भारतीय जनतेलाच रेवडी हवी आहे तर मग भारतीय जनता पार्टीला रेवडी वाटायला काही अडचण नाही. आणि इतर पक्षांपेक्षा, ज्यांचं सगळं बोलाची कढी, बोलाचा भात आहे, त्यांच्यापेक्षा चांगल्या रेवड्या भाजप वाटू शकते. आणि त्यामुळे भाजपाने रेवडी वाटली तर याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही आहे. पुन्हा त्याच्यामुळे असं जर झालं असेल की देशाच्या आर्थिक शिस्तीवर परिणाम झाला आहे तर तसंही नाही आहे. देशाची जी काही वित्तीय तूट वगैरे जे काही सगळं हे आहे ते अजूनही नियंत्रणात आहे. रेवडी वाटपाचा दुसरा मुद्दा आहे तर काँग्रेसनी केरळमध्ये सत्ता मिळवली ती रेवडी वाटपाच्या घोषणा करूनच मिळवली. आणि तामिळनाडूमध्ये सी जोसेफ विजय यांनी तर 200 युनिट वीज फुकटही करून टाकली. म्हणजे असं नाही आहे कुठे की भाजपा रेवडी वाटतोय आणि बाकीचे रेवडी वाटत नाही, ते तर भाजपाच्या 4 पावलं पुढे आहेत. आणि म्हणून रेवडी वाटपाचा मुद्दा देखील किती लागू ठरतो याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. राहिला मुद्दा की जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव, म्हणजे जेव्हा खनिज तेलाचे भाव $60 होते तेव्हा भाव कमी केले नाहीत, मग पैशाचं गेलं काय? याच्यावर काही मोदी स्वतःच्या घरचा टॅक्स लावत नव्हते. जो काही कर होता तो केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा कर होता. या कराचा जो महसूल असतो, जे उत्पन्न असतं ते देशाच्या
अकाउंटिंग बुक्समध्ये रिफ्लेक्ट होतं, हिशोबात ते दिसतं, त्याचा विनियोग कसा केला हे दिसतं. आणि विनियोग कसा केला तर त्याच्यातनंच हे सगळे लाडकी बहीण आणि इतर सगळ्या शेतकरी सन्मान योजना वगैरे सगळ्या योजना राबवण्यात येत आहेत. आणि त्यामुळे मध्यमवर्गीयांनी तक्रार करणं मोदींबद्दल की या सगळ्या लाभार्थी राजकारणाचा कुठेतरी शेवट करा तर समजू शकतो. पण राजकीय पक्षांनी त्याच्यावर टीका करणं, जे स्वतः वाटेल ती वारेमाप मोफतबाजीची आश्वासनं देत आहेत, ज्या भाजपानी आणि शिवसेनेनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी लाडकी बहीण योजना 2100 रुपये देऊ सांगितलं होतं, पण दुसऱ्या विरोधी आघाडीनी, काँग्रेस राष्ट्रवादी उबाठा आघाडीनी 3000 रुपये देऊ असं सांगितलेलं. म्हणजे असं कुठे नाही आहे की आम्ही रेवडी देणार नाही. राहिला मनमोहन सिंग याचा प्रश्न आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात मला चांगलं आठवतंय, देशाला भीक मागण्याची वेळ आली होती. हो, भीक मागण्याची वेळ आली होती. याचं कारण म्हणजे धोरणात कुठली निश्चिती नव्हती, सातत्य नव्हतं. अमेरिकेशी अणुकरार केला म्हणून इराणला वाऱ्यावर सोडलं. आपल्याला आठवत असेल के नटवर सिंग आणि मणिशंकर अय्यर हे 2 मंत्री, यांची विकेट काय भाजपने घेतली नाही आहे. यांची विकेट मनमोहन सिंग सरकारलाच अमेरिकेसोबत अणुकरार करण्यासाठी त्या मार्गात अडथळा असणाऱ्या 2 मंत्र्यांची विकेट काढली. तेव्हा मनमोहन सिंग यांनी काही केलं नाही. जो आरोप होता तो काही त्यांनी कमिशन काढली असेल तर ती काही स्वतःसाठी काढली नाही, ती वरती गांधी घराण्यासाठी कमिशन काढली होती. आणि कधीची गोष्ट 1980च्या दशकातली, 1990च्या दशकातली. प्रकरण कधी निघालं? 2005 साली. आणि म्हणून म्हणलं की हे अचानक अनेकांना डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पुळका आलेला आहे की कशी त्यांनी अर्थव्यवस्था वाचवली, कसं त्यांनी हे केलं. अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणारही काँग्रेसचं सरकार होतं. मुद्दा असा आहे की हे सगळं केव्हा योग्य ठरेल, जर पेट्रोल डिझेलच्या किमती सध्या ज्या काही मुंबईत 103 रुपये आहेत त्या 103च्या 140 रुपये 150 रुपये केल्या तर मग ही सगळी टीका समजून घेऊ शकतो. पण अजूनही पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आणि जर किमती स्थिर असतील तर काटकसरीने वापरायचं. म्हणजे जे घरी तुमचे कुटुंबीय, तुमचे पालक सांगतात की जेव्हा तुमच्याकडे असतं तेव्हा जर ते नीट मोजून मापून वापरलं तर मग अडीअडचणीच्या काळात तुमच्या हाताशी शिल्लक राहते. आता आला प्रश्न जागतिक अर्थतज्ञांचा आहे का? कोण अर्थतज्ञ? रघुराम राजन, अमर्त्य सेन हे अर्थतज्ञ. यांचं जर ऐकलं असतं तर कोविड काळातच भारत दिवाळखोरीत गेला असता. हेच सगळे अर्थतज्ञ सांगत होते की कोविड काळात खर्च करून टाका, बघू नका. आणि त्यांचे उष्टे खरकटे काढणारे हे एक संपादक मराठीतले. ज्या देशांनी या सगळ्या अर्थतज्ञांचं ऐकलं आज त्यांना कर्ज काढायची ऐपत राहिलेली नाही आहे, कारण त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या 100% वर गेलाय, काही ठिकाणी 150% वर गेलाय. जे देशी इकॉनॉमिक्स मोदींनी वापरलं, ठीक आहे, त्याच्या मागे काही असं काही वैज्ञानिक, तर्कवादी, विवेकवादी असं काही हे नसेल, पण ते आज कामी येत आहे. याची चिंता वाटणं स्वाभाविक आहे. मलाही चिंता वाटते की अजूनपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव का वाढवलेले नाहीत. मी त्याच्यावर सातत्याने व्हिडिओ करतोय. मी तर आधीच हे म्हटलं होतं की बंगालच्या निवडणुका झाल्या की 29 तारखेला संध्याकाळीच पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील आणि ते वाढलेच पाहिजेत असं माझं मत आहे. शेवटी कुठेतरी हे सगळे पेट्रोल डिझेल काही मोदींच्या घरातनं निघत नाही आहे किंवा भाजपशासित राज्यातनं निघत नाही आहे, ते तुम्हाला आयात करतोय. आणि 90% आयात ही काँग्रेसच्या काळातही होती, भाजपाच्याही काळात आहे, मागे जनता दल सरकार होतं त्यांच्याही काळात होती. त्यामुळे 90% आयात आपण सातत्याने करतोय आणि आयात आपण करू शकू एवढी आपली ताकद आहे. फक्त जर ही पेट्रोल डिझेलची आयात केली तर बाकीच्या ज्या प्राथमिकता आहेत देशाच्या त्या मागे पडतील, ही भीती आहे. आणि त्यामुळे इथे लालबहादूर शास्त्रींची उपमा देण्याची अजिबात गरज नाही. त्या काळात भारताला गहू पण आयात करावं लागायचं, आपल्या देशात पुरेसं धान्य पण उत्पादन व्हायचं नाही. आणि म्हणून एक दिवस उपास करा, खाऊ नका असं सांगायची वेळ आलेली होती. आत्ता देशाची तशी परिस्थिती मुळीच नाही आहे. पण तुम्ही जे प्राधान्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही ज्या गोष्टींची उद्दिष्ट ठेवलेली आहेत, ती उद्दिष्ट साध्य करताना
थोडासा पोटाला चिमटा काढला तर ती उद्दिष्ट साध्य होतील आणि दीर्घकालीन भारतासाठी फायदा होऊ शकेल, हाच त्याच्या मागचा विचार आहे. पण कशातलं काही नाही आणि जरा काही संधी दिसली म्हणजे खरं तर एवढ्या कडकडीत उन्हाळ्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी परिस्थिती नाजूक आहे लक्षात येता महाराष्ट्र पिंजून काढायला होता. गावागावात जाऊन, मोठ्या शहरात जाऊन सभा घ्यायला होत्या, पण आता कोणाला घरातनं बाहेर पडवत नाही. घरी थंडगार पेय पीत बाहेरच्या उन्हाळ्याबद्दल चिंता व्यक्त करणं ही सोपी गोष्ट आहे. पण हे केव्हा, जेव्हा गोष्टी बदलतील तेव्हा. आणि गोष्टी बदलतील मला असं वाटतंय. म्हणजे काही त्याच्यात जोपर्यंत हे युद्ध चालू आहे तोपर्यंत या युद्धाचे परिणाम सगळ्या जगभर होत आहेत आणि भारतावर ते होणार स्वाभाविक आहे. जे तंत्रज्ञानाचे विषय आहेत, एआयचा विषय, त्यांनी सगळ्या जगभर धुमाकूळ घातलाय, फक्त भारतात नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यावर आपलंही मत ठोकून देऊन त्याचा काही परिणाम होणार आहे का? घोड्यावर बसून काही होणार आहे का? की म्हणे फडणवीसांनीही बैलगाडीने प्रवास करावा. पण बाय द वे मी व्हिडिओ केल्यानंतर मला समाधान वाटतंय की काही गोष्टी घडलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळांचं, आमदारांचं एक शिष्टमंडळ जपानला जाणार होतं सरकारच्या खर्चाने, ते पुढे ढकललेलं आहे. नंतर मंत्री आशिष शेलार यांनी स्वतःचा दौरा परदेशात जायचा होता, तो रद्द केलेला आहे. आजच बातमी आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या ज्या मंत्र्यांना विमानं, हेलिकॉप्टर वापरायचे आहेत सरकारची, त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे की कशाला चाललो आहे आपण, ते आवश्यक आहे. आणि त्यामुळे कुठेतरी बदल घडतोय. गाड्यांचा ताफाही खरं तर कमी करायला पाहिजे. अनेक मंत्र्यांना जिथे संरक्षणाचा विषय आहे तिथे 100 गाड्या सोबत द्या, पण जिथे संरक्षणाचा विषय नाही, उगाचच तामझाम म्हणून आपलं महत्त्व दाखवायला 10 गाड्या, 20 गाड्या, 25 गाड्या हे फिरायचं हे आहे. त्याच्यावरही थोडासा उपाय योजना करणं, त्याच्यात थोडी कटोत्री करणं, काही नाही तर मग उगाच एका ठिकाणून दुसरीकडे न जाता एकाच ठिकाणी सगळ्या बैठका घेणं, या गोष्टी तर करणं शक्य आहेत. आणि त्या गोष्टी होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मधल्या काळात ही डराव किती वेळ चालेल? ही पाऊस पडेपर्यंत चालेल, पावसाळी, कारण पाऊस आला की मग पुन्हा शेतकरी कर्जमाफी वगैरे हे विषय काढावे लागतील. जसे ते दरवर्षी तारखा आल्या की ते फाईल काढायची आणि विषय मांडायचा. किंवा मग पेट्रोल डिझेलच्या किमती पूर्ववत होईपर्यंत, या आंतरराष्ट्रीय बाजारात पूर्ववत होईपर्यंत हे विषय काढावे लागतील. पण मला असं वाटतं की सगळ्या जगाला हा त्रास होतो आहे, भारतालाही हा त्रास होतो आहे. पण अनेक देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती बरी आहे. आणि जेव्हा परिस्थिती बरी असते तेव्हाच काटकसरीने जगणं आणि उद्यासाठी तजवीज करणं हे कोणत्याही देशासाठी शहाणपणाचं लक्षण आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.